नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीस गेलेला एकूण 1,22,000 रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त केलाय। फिर्यादी श्री गिरीश लोणारे हे कुटुंबासह लग्न समारंभासाठी घराला कुलूप लावून गेले असताना अज्ञात आरोपीने घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणात गुन्हा नोंदवून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पियुष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश शाहू याला अटक करण्यात आली। पीसीआर दरम्यान आरोपीच्या कबुलीवरून चोरीस गेलेला मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। गिरीश बळीराम लोणारे राहणार बजरंग नगर यांनी पोलीस ठाणे इथे येऊन रिपोर्ट दिला की ते खापरी येथे त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाकरता गेले होते आणि परत आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तुटलेला दिसला आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या अलमारीतील दागिने आणि रोख रक्कम असा हा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। आमच्या डीबी पथकातील पोलीस उपनी सिद्धांत मस्के, त्याच्यानंतर पोलीस हवालदार शालिराम शेंडे आणि त्याचप्रमाणे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे यांनी प्रवीण खवसे व रोशन भाडीवस्मे व रेश्मा खान या लोकांनी अत्यंत मेहनत करून म्हणजे अवघ्या आज जवळपास 17 दिवस आहे, 18 तारीख आहे, अवघ्या 8 ते 9 दिवसातच 7 ते 8 दिवसातच CCTV पाहून आणि सगळं शोध घेऊन अहोरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आणि या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे तो पियुष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश शाहू राहणार इमामवाडा याच्यावर इतर सुद्धा गुन्हे दाखल आहेत। याच्याकडून 100% मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे आणि हा जो आरोपी आहे हा मुख्यतः नशा करण्याकरता हे सगळे असे गुन्हेगारीचे कृत्य करत होता। तर त्याचा 2 वेळेस PCR घेण्यात आला आणि 2 वेळेसच्या PCR मध्ये सगळा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। तसेच सर्व अजनी हद्दीतील व नागपूर शहरातील जनतेला माझं एक आव्हान आहे की आपण जेव्हा बाहेरगावी जाता तो शक्यतोवर मुख्य दरवाजाला जे कुलूप लावतात त्याच्यावर एक पडदा ठेवावा, त्याचप्रमाणे घराच्या तारावर काही कपडे ठेवावे, CCTV शक्यतोवर सगळ्यांनी लावावे आणि मुख्य जे कंपाऊंड लॉक वॉलचं जे गेट आहे त्याला सुद्धा कुलूप लावताना ते आतून लावावे, जेणेकरून हे जे चोरं रेकी करतात तर ते त्यांना लक्षात येणार नाही की हे घर उघडं आहे किंवा बंद आहे। तर हे थोडेसे गोष्टी सगळ्या लोकांनी पाळाव्यात आणि शक्यतोवर मुद्देमाल हा मुख्य म्हणजे सोन्याचा भाव एवढा जास्त वाढलेला आहे तर हे महागडे वस्तू घरात ठेवू नये, बँकेचं लॉकर घ्यावं आणि त्याच्यात ठेवावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे।